Hallelujah. 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 Are we all present in the presence of the Lord? प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्ही उपस्थित आहात का? Few. थोडकेच आहेत. Are we all alive in the presence of the Lord? आपण देवाच्या सानिध्यात जिवंत आहोत का? Hallelujah. Hallelujah. Let's all arise in the presence of the Lord. सर्वजण प्रभूच्या सानिध्यात उभे राहूया. There's no one like him. त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. There's no one like him. त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. Let's all close our eyes, bow our डोळे head. बंद करूया, नतमस्तक होऊया. Praise him. त्याची स्तुती करूया. Worship him. उपासना करूया. He's worthy to be praised. कारण तो योग्य आहे स्तुतीस. He's worthy to be glorified. त्याच्या नावाचं गौरव करण्यास तो योग्य आहे. Praise you, Lord. Hallelujah. Hallelujah. देवाची स्तुती असो. Thank you, हालेलुया. Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. प्रभू धन्यवाद. Yes, Lord, in the name of Jesus Christ, we come to you. होय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही तुझ्याकडे येतो. Lord, in the name of Jesus Christ, we surrender ourselves to you. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही स्वतःचं समर्पण तुला करतो. Yes, Lord, we surrender unto you. प्रभू आम्ही समर्पण करतो तुला. As we are in your presence, Father, पिता परमेश्वर, जसं आम्ही तुझ्या सहवासात उपस्थित आहोत, let we be in your presence. प्रभू आम्हाला तुझ्या उपस्थितीमध्ये असू दे. Physically, mentally, spiritually. शारीरिकरित्या, आध्यात्मिकरित्या, मानसिकरित्या. Lord, remove all the worldly thoughts from our mind in the name of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने चिंता काळजीचे सर्व विचार आमच्या मनातून काढून टाक. Yes, Lord, we surrender to you. होय प्रभू आम्ही समर्पण करतो. We surrender to you प्रभू आम्ही समर्पण करतो. and want you to do what you want to do in our life. प्रभू आमच्या जीवनात तुला जे करायचं आहे ते तू कर. We surrender to you, Lord. प्रभू आम्ही स्वतःचं समर्पण तुला करतो. आमचं समर्पण तुला करतो. We surrender. We surrender. आम्ही समर्पण करतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Father, we give you all glory, honor, and praise. पिता सर्व गौरव सन्मान स्तुती आम्ही तुला देतो. Jesus Christ's most precious name we pray. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अत्यमूल्यवान नावाने आम्ही ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Amen. आमेन. There's no one like him. त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. He is the El Shaddai, God Shaddai. the Elohim, Elohim. the Adonai, Adonai. the King of Kings and the Lord of Lords. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. His name is Jesus. त्याचं नाव येशू. Jesus. येशू. Hallelujah. Hallelujah. Let's all sing together. तेरे जैसा. एकत्र मिळून गाऊया तेरे जैसा. तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु. तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु. मेरे जीवन का स्वामी आधार बना तो प्रभु जी, तू नहीं
बनकर मुझे नया जीवन दिया। मृत्यु के रास्ते पर टूटे दिल को लिए खड़ा था, जगा करने वाला बनकर मुझे नया जीवन दिया। एल शद्दाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, यीशुआ आराधना, एल शद्दाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, यीशुआ आराधना, एल शद्दाई आराधना। Oh, we worship you, Lord. Adonai, Yeshua, El Shaddai, El Shaddai, आराधना, Elohim आराधना। One more time, El Shaddai आराधना, Elohim आराधना, Yeshua, 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 हालेलुया. There's no one like our El Shaddai. आपला अल्शडाई सारखा दुसरा कोणी नाही. No one like our Elohim. आपला एलोहीम सारखा दुसरा कोणी नाही. There's no one like Adonai. अदोनाई सारखा दुसरा कोणी Oh, नाही. he is Emmanuel. God is with us. इमॅन्युअल देव आपल्या बरोबर. Hallelujah. हालेलुया. Let's sing this wonderful Marathi hymn together. एकत्र मिळून मराठी गीत गाऊया. Yavina Hati. Yavina Hati.
and heavy laden, come to me and I will give you rest. अहो कष्टी वगैरे जन हो तुम्ही मत करा म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. Just now we sang. आताच आपण गायला आहे. Such a wonderful promise. इतकं अद्भुत He will अभिवचन. never leave us, never forsake तो us. आपल्याला सोडणार नाही, तो आपल्याला टाकणार नाही. Hallelujah. Hallelujah. He is beautiful beyond description. तो इतका सुंदर आहे की अवर्णनीय आहे. Hallelujah. 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 Let's all sing together. तेरी स्तुति. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा. क्योंकि तू अमरनित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अमरनित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. Thank you, Lord. तेरी स्तुति प्रशंसा हो. We praise you, Lord. क्योंकि तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल. Everyone together. दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु. तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं. दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु. तेरी इच्छाओं को. Thank you, Lord. क्योंकि तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. Thank you, Jesus. मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू. Let's all declare this. मेरी निराशाओं में मेरी
तो योग्य आहे त्याची आपण स्तुती करावी. Worthy to be glorified. योग्य त्याचा आहे की आपण त्याचं गौरव करावं. Oh, He's worthy to be worshipped. तो योग्य त्याचा आहे की आपण त्याची उपासना भक्ती करावी. Can I hear a loud amen to that? आमेन म्हणाल का मोठे? Amen. Amen. आमेन. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. Oh, yes, Jesus, you are worthy. You are worthy. You are worthy. You are worthy. तो योग्य त्याचा आहे, तो योग्य Everyone त्याचा आहे, together, योग्य दिल त्याचा के आहे. दिल की धड़कन में तू है, सांसों रगों में तू है, जीने का मकसद भी तू है, तू ही है। दिल की धड़कन में तू है, सांसों रगों में तू है, जीने का मकसद भी तू है, तू ही है। स्तुति स्तुति के योग्य महिमा, महिमा के योग्य सजदा, सजदा के योग्य यीशुआ। स्तुति स्तुति के योग्य महिमा, महिमा के योग्य सजदा, सजदा के योग्य यीशुआ। Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. यहोवा में कादिश तू है, everyone. यहोवा में कादिश तू है, पवित्र बनाने वाला। यहोवा निस्सी तू है, हरदम विजय देने वाला। यहोवा तुझे तू है, सबको बनाने वाला। यहोवा सीधे को तू है, धार्मिकता का परमेश्वर। स्तुति स्तुति के योग्य महिमा, महिमा के योग्य सजदा, सजदा के योग्य यीशुआ। स्तुति स्तुति के योग्य महिमा, महिमा के योग्य सजदा, सजदा के योग्य यीशुआ। Yes, Lord, तेरे नाम को हम दंडवत करें। हालेलुया। तेरे सामने झुककर घुटने टेके। तेरे नाम को हम दंडवत करें। तेरे सामने झुककर घुटने टेके। तेरे नाम को हम प्रभु Thank you, Lord. Thank you, Jesus. Oh, तेरे नाम को हम दंडवत करें। तेरे सामने झुककर घुटने टेके।
Hallelujah. 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 Yes, Lord. होय प्रभू, We bow down before you, Lord. पृथ्वीच्या पुढे आम्ही नमन We करतो. bow down before you, पृथ्वीच्या पुढे Jesus. आम्ही नमन करतो, दंडवत करतो. Thank you for your awesome presence among us. प्रभू, आमच्यामध्ये तुझी महान उपस्थिती आहे. आभार मानतो. Yes, Lord, indeed you are beautiful beyond description. खचितच परमेश्वरा तू अवर्णनीय आहे, इतका सुंदर आहे. Lord, we stand in awe of you. पृथ्वीच्या भयामध्ये आम्ही उभे राहतो, तुझ्या Lord, we stand सामर्थ्यामध्ये in उभे awe राहतो. of you. तुझ्या भयवाक उपस्थितीमध्ये आम्ही You उभे are our राहतो. Jesus, our Savior. प्रभू, तू आमचा येशू Lord, तारणारा. there is none like you. प्रभू, तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही, None like you. कोणीच नाही. You तुझ्यासारखा never दुसरा कोणी leave नाही. us nor forsake us. तो आम्हाला कधी सोडणार नाही, टाकणार नाही. Come what may. आमच्या जीवनात काही येऊ. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद We praise येशू. you, Lord. We धन्यवाद praise येशू. प्रभू, आम्ही तुझी Thank स्तुती करतो. धन्यवाद. My Jesus, my Savior, Lord, there is none like you. All of my days, I want to praise the wonders of your mighty tower of refuge and strength. Let every breath, all that I am, never cease to worship you. Shout to the Lord, all the earth, let us sing. Power and majesty, praise to the King. Mountains bow down and the seas will roar at the sound of your name. I sing for joy at the works of your hands. Forever, forever I love you. Forever. Nothing compares to the promise I have in you.
इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु तू मेरा है। अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है। अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरा है। अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरा है। कभी ना छोड़ेगा, never leave us nor forsake us। मेरा है, प्रभु मैं तेरा हूँ प्रभु, मेरा है। कभी ना छोड़ेगा, प्रभु कहता है तू मेरा है, तू मेरा है, तू मेरी है। हालेलुया, थैंक यू जीसस। जिसके हाथ में मेरा कल आज और कल, जिसके हाथ में मेरा कल, जिसके हाथ में मेरा आज और आने वाला कल, वो मेरा है। जिसके हाथ में मेरा कल, जिसके हाथ में मेरा आज और आने वाला कल, वो मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है। When you walk through the waters, you will not be drowned. तू बुडणार नाहीस, Oh, when you walk through the तू fire, अग्नीतून you चालशील, will not be burned. जिंकला For पडणार the नाहीस. Lord says, I am with you. कारण परमेश्वर म्हणतो मी Child, तुझ्या you बरोबर are आहे. mine. मुला तू माझा आहे. Hallelujah. हालेलुया. Let's all sing this together. आपण एकत्र मिळून गाऊया. नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके, मेरा हाथ जो तूने थामा है। नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके, मेरा हाथ जो तूने थामा है। थैंक यू लॉर्ड। नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके, मेरा हाथ जो तूने। ओ तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है। तू कभी
वो शब्द खुदा ही था, वो मेरा है। One more time. जो आदि में था, जो शब्द खुदा संग था, वो शब्द खुदा ही था, वो मेरा है। हाँ प्रभु, वो मेरा है। I welcome all of you for this third service. या तिसऱ्या सभेमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत If करत you are आहे. here, let us worship the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. त्याचं दशम आपलं दान अर्पण सेवा कार्याचं दान अर्पण म्हणून परमेश्वराची उपासना भक्ती करूया. अंधे देखते हैं, लंगड़े चलते हैं,
होश में न रहूंगा, मेरा राजा है महान। नाचूंगा गाऊंगा पगलों के समान, होश में न रहूंगा, मेरा राजा है महान। नाचूंगा होके अपना स्वाभिमान, और लोग कहे इस मूर्खता पर गाऊंगा, मेरा राजा है नाचूंगा गाऊंगा पगलों के समान, होश में न रहूंगा, मेरा राजा है महान। नाचूंगा गाऊंगा पगलों के समान, होश में न रहूंगा, मेरा राजा है महान। नाचूंगा होके अपना स्वाभिमान, और लोग कहे इस मूर्खता पर गाऊंगा, मेरा राजा है महान। नाचूंगा होके अपना स्वाभिमान, और लोग कहे इस मूर्खता पर गाऊंगा, मेरा राजा है महान। ना 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 हे, 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 na 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 hey, na 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 hey, na 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 नाचूंगा पगलों के समान, मैं गाऊंगा, मेरा राजा है महान। नाचूंगा पगलों के समान, मैं गाऊंगा, मेरा राजा है महान। नाचूंगा पगलों के समान, मैं गाऊंगा, मेरा राजा है महान। नाचूंगा पगलों के समान, मैं गाऊंगा, मेरा राजा And it is blessed to hear from the Word of God. धन्य आहे की प्रभूच्या वचनातून ऐकणे. And as we listen to the Word of God, जसं आपण देवाच्या वचनातून ऐकणार आहोत, allow God to touch our lives. देवाला भाव द्या, परवानगी द्या आपल्या जीवनाला स्पर्श करण्याकरिता. We have been looking to the names of God that is given in the Bible पवित्र शास्त्रामध्ये देवाला जे नावं दिले आहेत त्याच्याकडे आपण पाहत आहोत, and to receive the blessings and the power from those names. त्या नावातून जे सामर्थ्य आहे, जे आशीर्वाद आहे ते आपण स्वीकारत आहोत. So when we learn the Word of God, ज्यावेळेस आपण देवाचं वचन शिकतो, know the names of God, देवाचे नाव काय आहे ते माहित करून घेतो, we receive multiple dimensional power of God and the blessings of God in our life. देवाचे आशीर्वाद आणि सामर्थ्याचे वेगवेगळे पैलू आपल्या जीवनामध्ये आपण अनुभवतो. Today we are looking to the name of God which is mentioned in Exodus chapter 3 verses 14 and 15. आज आपण पाहणार आहोत निर्गमनाचा 3रा अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये देवाला काय नाव दिलेलं आहे आणि त्या अनुभव आपण घेणार आहोत. Exodus chapter 3 verses 14 and 15. निर्गमनाचा 3रा अध्याय 14 आणि 15 वचन आपण वाचणार आहोत. देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे, तू इस्रायल वंशाला सांग मी आहे, याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. आणखी देवाने मोशेला सांगितले, तू इस्रायल लोकांस सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुम्हाकडे पाठवले आहे. हेच माझे सनातन नाव आहे व याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल. God has revealed his name by saying, I am that I am. देवाने आपलं नाव प्रगट केलं आणि म्हटलं आहे, मी आहे तो आहे. That means God said his name is Yahweh. त्याचा अर्थ देव म्हणतो माझं नाव याहवे आहे. Yahweh is Hebrew word. याहवे हा हिब्रू शब्द आहे. Yo and Veh यो आणि वे is equal to Yahweh. म्हणजेच याहवे. And it occurs more than 6,800 times
in the Old Testament, जुन्या करारामध्ये 6800 वेळापेक्षा अधिक त्या नावाचा उल्लेख आपल्याला दिसतो. excluding the book of Esther, Ecclesiastes, and Song of Solomon. एस्तर, उपदेशक, सल्मोनाचे गीत रत्न याच्यात त्या नावाचा उल्लेख नाही. But in other books of the Old Testament, many times, more than 6,800 times, Yahweh name has been appeared. या पुस्तकांशिवाय इतर जे पुस्तक आहेत जुन्या करारातील 6800 पेक्षा अधिक वेळा या नावाचा उल्लेख आहे. This used to be spoken aloud by the priest. आणि हे नाव आहे मोठ्याने याजकाला परवानगी होते बोलण्याकरिता, पुकारण्याकरिता. Only priest would pronounce this name Yahweh. केवळ याजकच हा नावाचा उल्लेख करत असे किंवा बोलत असे की याहवे. And after the destruction of the temple in Jerusalem in 70 AD, इसवी सन 70 मध्ये ज्यावेळेस येरुशलेमचं मंदिर त्याने उद्ध्वस्त केलं, नष्ट केलं, this name Yahweh was not pronounced or used. हे नाव याहवे त्याला पुकारण्यात आलं नाही किंवा त्या नावाचा उल्लेख करण्यात आला नाही, वापरण्यात आला नाही. Instead of Yahweh, Adoniah, Adonai was pronounced. त्याऐवजी अदोनाय हे नाव ते पुकारत असे, बोलत असे. Yahweh is most closely linked to God's redeeming acts in the history of his children. त्याचे लोक जे आहेत त्याच्या इतिहासामध्ये याहवे नावाचा उल्लेख करण्यात आलाय, ते जुडलेलं आहे की देव मुक्तिदाता, उद्धार करता. Yahweh is the same God who draws near to save you from your tyranny of sin. याहवे तोच देव आहे जो तुम्हाला जवळ आणतो, तुमचं तारण करतो आणि गुलामगिरीपासून पापाच्या सुटका करतो. Yahweh is a God who is near you. याहवे असा देव आहे तो अगदी तुमच्या जवळ आहे. It has to be Amen. अहो आमेन म्हणावाच लागेल. Those who said Amen should surely go to heaven. जे आमेन म्हणाले खात्रीपूर्वक ते स्वर्गात जाणार आहेत. And those who are not said anything, जे काहीच बोलले नाही, God is giving you another chance to say Amen. देव अजून एक संधी देते तुम्हाला आमेन म्हणण्याकरिता. God help us. देवा आम्हाला मदत कर रे बाबा. In Exodus chapter 3, निर्गमयाचा 3रा अध्याय, we have 3 divisions of the verses. आणि त्या वचनाचे 3 विभाग आहेत. 1 to 3, 1 ते 3, 6 to 8, 6 ते 8, 10 to 20. 10 ते 20. In all these 3 divisions, या 3 विभागामध्ये God is speaking to Moses, telling him, I am that I am. देव मोशेला सांगत आहे की मी आहे तो आहे. God is saying, I am Yahweh. देव म्हणत आहे मी याहवे. I have heard the difficulties that my people are suffering in Egypt. मिस्र देशामध्ये ज्या अडचणीला माझे लोक तोंड देत आहेत ते मी ऐकलं आहे, पाहिलं आहे. Joseph made big mistake in his life. योसेफाने त्याच्या जीवनात फार मोठी चूक केली. Now God gave him dream, देवाने त्याला स्वप्न दाखवलं. and in the dream he saw his brothers bow down at him. त्याने त्या स्वप्नात पाहिले की त्याच्या भाऊजी आहेत त्याच्या समोर नमन करत आहेत, दंडवत His करत father आहेत. and mother bowed down at him. त्याचे आई वडील त्याच्या पुढे नमन करत आहेत, दंडवत करत He should have आहेत. kept these dreams with him त्याने हे स्वप्न स्वतःकडे ठेवलं पाहिजे होतं, till the time is complete. जोपर्यंत ती वेळ पूर्ण झाली नाही तोपर्यंत. But Joseph became hasty in telling this dream to the brothers and parents. आणि योसेफाने घाई केली, ते स्वप्न त्याच्या भावांना सांगितलं, त्याच्या पालकांना सांगितलं. You know, Bible says the moment his brother heard, देवाचं वचन सांगतं ज्या क्षणी त्याच्या भावंडाने हे ऐकलं they became his enemies. ते त्याचे वैरू शत्रू झाले. They questioned him. त्याने त्याला प्रश्न केला, You are the youngest one. तू सगळ्यात धाकटा, And do you think we will bow before you? तुला असं वाटतं का तुझ्या पुढे आम्ही नमन करू, तुला And दंडवत now you करू? have gone extra extent आणि तू इतक्या हद्दीपर्यंत गेला आता that you say your father and mother also will bow down at you. तुझ्या आई वडील देखील तुझ्या पुढे नमन करतील, This दंडवत करतील. created hatred about Joseph in the hearts of his brothers. यामुळे योसेफ बद्दल त्याच्या भावाच्या अंतःकरणामध्ये तो तिरस्कार आला. They started planning to kill Joseph. त्याने योजना केली की योसेफाला कसं ठार When मारायचं. God reveals you something,
ज्यावेळेस देव काही तुम्हाला प्रकट करतो, wait थांबा till the time that fulfillment comes. जोपर्यंत ती पूर्णतेची वेळ येत नाही तोपर्यंत. If you become haste in telling, declaring people like before time, वेळे अगोदर तुम्ही घाई केली लोकांना सांगायचं उतवळेपणा केला, it will produce only hatred and enmity. त्यामुळे काय उत्पन्न होईल? फक्त द्वेष, तिरस्कार आणि वैर. We find that Joseph's brother sold him with the Midianites. आपण पाहतो की योसेफाच्या भावाने त्याला मिद्यानी लोकांना विकलून And टाकलं Midianite sold him in Egypt. आणि त्या मिद्यानी लोकांनी त्याला मिस्र देशात विकलं. We find the story that Potiphar, the prime minister of Egypt, bought him as a slave. आपण पाहतो की पोटिफर जो होता मिस्र देशाचा पंतप्रधान होता, त्याने त्याला गुलाम म्हणून विकत घेतलं. So because God revealed him something, देवाने त्याला काहीतरी प्रकट केल्या कारणाने, though he made mistake of declaring it before time, वेळे अगोदर त्याने ते जाहीर केले, ही चूक केली. he had to go through lot of trials and troubles. त्यामुळे पुष्कळशा त्रासातून संकटातून त्याला जावं लागलं. But the word of God says all the time God was with him. परंतु देवाचं वचन आपल्याला सांगतं सदा सर्वदा देव त्याच्या बरोबर होता. Yahweh is God who is going to be with you. यावे हा देव तुमच्या बरोबर असणार आहे. Hallelujah. हालेलुया. I would prefer God rather than anybody else to be with me. माझ्या बरोबर देव असला पुरेसं झालं, कुणी माझ्या बरोबर असो किंवा नाही. If others are with me, praise God. जर इतर माझ्या बरोबर आहे देवाची स्तुती असो, But if God is with me, glory to God. परंतु देव माझ्या बरोबर आहे, देवाला महिमा गौरव, Because he is present tense always. कारण तो वर्तमान स्थितीमध्ये सदा सर्वदा माझ्या बरोबर. Those who were in the morning, don't answer this question. जे सकाळच्या सभेमध्ये तिन्ही सभेमध्ये त्यांनी उत्तर देऊ नये. Which tense you are in now? आता तुम्ही कोणत्या स्थितीमध्ये परिस्थितीमध्ये आहात? कोणत्या काळात? वर्तमान का भूतकाळ का तुम्ही भविष्यकाळ? कोणत्या काळामध्ये आहात? वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ? Sure? नक्की वर्तमान काळ. You are in present tense? तुम्ही वर्तमान काळात आहात का? You are not in future tense? तुम्ही भविष्य काळामध्ये नाहीत ना? Yes or no? होय का नाही? अहो बोला ना. हे समथिंग नो. No future tense? भविष्य काळ नाही, Present tense? वर्तमान काळ. Present tense? वर्तमान काळ. Do you want to go to future tense? तुम्हाला भविष्य काळामध्ये जायचं आहे का? When? कधी? होय म्हटलं तर केव्हा? I can send you in future tense just within a minute. एका मिनिटातच तुम्हाला मी भविष्य काळात पाठवेल. Those who are in present tense sitting on the chair, please stand in the future. आणि जे वर्तमान काळामध्ये खुर्चीवरती बसले आहेत, भविष्य काळामध्ये उभे राहा. This is your future tense. हा तुमचा भविष्य काळ. Now you are in future tense. आता तुम्ही भविष्य काळात आहात. I want to take you back to present tense. तुम्हाला वर्तमान काळात मला परत आणायचं आहे. Please be seated. कृपा करून आसन ग्रहण करूया. Let's clap our hands unto God. देवाला टाळ्याचं अर्पण करूया. God is always present with you and me. तुमच्या आणि माझ्या बरोबर देव सदा सर्व काळ उपस्थित आहे. Whether we are in present and future, आपण वर्तमान काळात असो किंवा भविष्य But- काळात, Yahweh is with you and me. याहवे तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. So we have to understand. आपण हे समजून घेतलं पाहिजे. So looking to the Joseph's life, योसेफाच्या जीवनाकडे पाहत असताना he was attacked by the Potiphar's wife. पोटिफरच्या पत्नीने त्याच्यावरती हल्ला केला. He ran away, तिथून तो पळून गेला. but false case was filed against him परंतु चुकीचा खटला त्याच्यावर दाखल झाला. and he was put into jail. त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. Did not do any wrong, काहीच चूक त्याची नसताना but yet he was sent into jail. तरी त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं. But the word of God says, देवाचं वचन when सांगतं, Joseph was in the jail, God was with him. योसेफ तुरुंगात होता, देव त्याच्या बरोबर होता. Hallelujah. Hallelujah. When Joseph was in the jail, forced to be in the jail for wrong attack, Yahweh was with him. योसेफवर चुकीचा दोषारोप करण्यात आला, जबरदस्तीने त्याला तुरुंगात ठेवण्यात आलं, पण देव त्याच्या बरोबर होता. If you believe Yahweh
I am that I am, जर तुम्ही विश्वास ठेवताय यावे मी आहे तो आहे, don't worry what happens to you, present or future. काळजी करत बसू नका वर्तमान किंवा भविष्य काळात तुमच्या जीवनात काय होईल. Yahweh will be with you always. यावे सदा सर्वदा तुमच्या बरोबर आहे. Hallelujah. हालेलुया. Don't be afraid of your difficulties, trials and troubles. घाबरू नका तुमच्या त्रास संकट अडचणीला. Difficulties, trials and troubles come as a result of our decisions, आपण जो काही निर्णय घेतो त्याचा परिणाम म्हणून त्रास संकट दुःख आपल्या as जीवनात our येतात. wrong actions, जे काय आपल्या चुकीच्या कृती, as our wrong attraction, जे काय चुकीचे आकर्षण, as our wrong responses, जे काय आपल्या चुकीचा प्रतिसाद, as our wrong applications, आणि जे काय लागू करून चुकीचं आपण करतो, as we compromise with the world. जगाबरोबर आपण तडजोड करतो. Difficulties, trials and troubles come. त्रास संकट अडचणी येतात. God never brings problems in anybody's life. देव कुणाच्या जीवनात कधीच काही संकट आणत नाही. An opinion of the world is जगाचं मत काय आहे? everything is in the hand of God. सर्व काही देवाच्या हातात आहे. He only makes you sick. He only heals you. तोच तुम्हाला आजारी पाडतो, तोच तुम्हाला बरं करतो. He only sends the problems in your life. That he only takes the problems in from your life. तुमच्या जीवनात तो संकट पाडवतो, तुमच्या जीवनातून संकट तोच काढून घेतो. If he does that, जर देव असं करत असेल, and if he takes away that, जर तो काढून घेतो, then it is not proper for us to sit like this and pray to God. मग आपण इथं बसलो ते योग्य नाही की आपण बसून देवाकडे प्रार्थना करतो. Because ultimately God is going to decide that. सरतेशेवटी कोण निर्णय करणार? देव. Who believes this? याच्यावर कोण विश्वास ठेवतं? World believes this. जग याच्यावर विश्वास Who ठेवतं. believes this? याच्यावर कोण विश्वास ठेवतो? Tradition believes रूढी this. परंपरा याच्यावर विश्वास But the ठेवते. Bible says बायबल सांगतं God is a good God. देव चांगला देव आहे. Hallelujah. हालेलुया. He loves and loves and loves and loves and loves and loves and loves only. देव प्रीती 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 आणि प्रेमच करतो. He doesn't hate anyone. तो कुणाचाही तिरस्कार करत नाही. That's why in Gospel of John chapter 3 verse 16 the word of God says, त्यामुळे యోహాను कृती वर्तमान 3 अध्याय 16 वचन, for God so loved the world देवाने जगावर एवढी प्रीती that केली he gave his only begotten son. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. Whosoever believeth on him जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो shall not perish त्याचा नाश होणार but नाही, shall have everlasting life. त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. We take references from the Bible, आपण पवित्र शास्त्रातून संदर्भ घेतो and those references are opinions of the writers. आणि ते संदर्भ आहे, ते मत लिहिलेलं आहे जो कोणी लेखक आहे त्याने. This word of God is given by the inspiration of the Holy Ghost. हे देवाचं वचन पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने देण्यात आलं आहे. But परंतु writers were given the freedom to use the terminologies. परंतु जे लेखक आहे त्यांना लेखणी करण्याकरिता ती मोकळीकता दिली होती, And शब्दरचना. therefore, in those timings, मग त्या काळात त्या वेळेत everyone was addressing everything of their life to God. जे काही त्यांच्या जीवनात होतं ते सर्व संबोधत होते कुणाकडे? तर देवाकडे. Only God does it. देवच केवळ हे सर्व करतो. I want to tell you, मला तुम्हाला सांगायचं आहे, God says, देव म्हणतो whosoever believeth on him, जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो, whosoever believeth on him जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो shall not perish त्याचा नाश होणार नाही, but shall have everlasting life. त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. Everlasting life is received when you and I have accepted Jesus Christ as our personal Savior. सार्वकालिक जीवनाची सुरुवात त्याच वेळेस होती ज्यावेळेस तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकार केला. Everlasting life you don't receive it after your death. तुमच्या मरणानंतर तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळत नाही. Church, are you listening? मंडळी तुम्ही ऐकत आहात का? After your death you don't receive everlasting life. मरणानंतर तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होत नाही. Jesus said, those who believe in me shall not die. येशू ख्रिस्त म्हणतात जे माझ्यावर विश्वास ठेवतात ते मरणार नाहीत. And those who die shall not be lost. आणि जे मरतील ते हरवले जाणार नाहीत. Because they are sleeping in Jesus Christ. कारण ख्रिस्त येशूमध्ये ते झोपलेले आहेत. That's why when we leave this body, ज्यावेळेस आपलं हे शरीर आपण सोडून जातो, our heart, our soul is walking on the face of the earth in
eternal life. आपला जीवात्मा जो आहे या पृथ्वीवर सार्वकालिक जीवनामध्ये जीवन जगत आहे, चालत आहे. Therefore, our walk, our talk, our thinking, and our behavior should be eternal life. त्यामुळे आपलं चालणं, आपलं बोलणं, आपलं विचार, आपली वागणूक सार्वकालिक असली पाहिजे. Not on the worldly tit for tat. आणि मग जगासारखं नाही, जशास तसे. Law of Moses said, मोशेचं नियमशास्त्र सांगतं, live tit for tat. जशास तसे असं जीवन Eye जगा. for eye, डोळ्यासाठी डोळा, hand for hand, हातासाठी हात, life for life. जीव घ्यायचा कुणाचा तर जीव घ्यायचा. Jesus said, येशू म्हणतो that was told to you by Moses. ते तुम्हाला मोशेने नियमशास्त्रात But सांगितलं. I tell you, पण मी तुम्हाला सांगतो, but I tell you, पण मी तुम्हाला सांगतो, but I tell you, परंतु मी तुम्हाला if सांगतो, someone hates you, जर कोणी तुमचा द्वेष करेल love him. त्याच्यावर प्रीती करा. If someone criticizes you, जर तुमच्यावर कोणी टीका करत आहे, keep quiet. गप्प राहा. Don't return the words for word. शब्दासाठी शब्द परत फेड करू नका. Because we are having Yahweh with us. त्याचं कारण की आपल्या बरोबर याहवे आहे. We are weak within ourselves. आपण स्वतः म्हटलं तर I am अशक्त आहोत. weak. मी अशक्त I आहे. also feel sorry. मला पण दुःख वाटतं, But I forgive. पण मी क्षमा करतो. I said, because Yahweh is my God. त्याचं कारण म्हणतं याहवे माझा देव. The word of God says, देवाचं वचन सांगतं, Yahweh is the same God who draws near to save you from the tyranny of your problems. यावे तोच देव आहे तुम्हाला तारतो तुमच्या गुलामगिरीपासून. So you may be sick. कदाचित तुम्ही आजारी असाल. We are living in human life. आपण मानवी जीवनात This is a आहोत. human body. हे मानवी शरीर आहे. This is prone under the law of nature. निसर्गाचा जो नियम आहे त्याला सहज बळी होऊ शकतो. That's why we can't tolerate anything. त्यामुळे आपल्याला काहीच सहन होत नाही. Now we can't tolerate heat. आता उष्णता गरमी आपल्याला सहन होत We नाही. were dying for heat in the winter season. ज्यावेळेस थंडी होती आपण म्हणत होता अरे कधी उन्हाळा असेल. Let the sun shine so high. आणि इतका कडक सूर्यप्रकाश असला पाहिजे. And now sun is so high. आता सूर्यप्रकाश इतका कडक आहे. Oh, it's too hot. फार गरम होतंय. At least rain should come. कमीत कमी पाऊस तर आला And पाहिजे. when rain comes for 1 week, एक आठवडा पाऊस आला, God, what is this? अरे माझ्या देवा हे काय. So no season we can tolerate. कुठलाही ऋतू आपण सहन करू शकत नाही. Why? का? Because our human body, कारण हे आपलं मानवी शरीर, but our spirit is in with God. परंतु आपला आत्मा When देवाबरोबर we आहे. have given our heart to God, जसं आपलं हृदय आपण देवाला दिलं आहे. the Yahweh means यावे म्हणजे the name, great and terrible name. आणि जे नाव थोर आणि भयवाहक. Yahweh यावे is म्हणजे the unutterable name. आणि जे नाव आपण बोलून दाखवू शकत नाही. Yahweh, the inaffordable name, यावे जे नाव आपण हाताळू शकत too नाही. great तो फार थोर आहे to be uttered. ते बोलण्यासाठी. Yahweh is holy name. यावे पवित्र नाव. Yahweh, the distinguished name, most respected name. यावे त्या नावामध्ये आपण फरक करू शकत नाही. तो In आदरणीय Exodus नाव आहे. chapter 6, verse 3, the word of God says, निर्गम याचा 6वा अध्याय आणि 3रं वचन, मी अब्राम, इसाक व याकोब या सर्व समर्थवान देव म्हणून प्रकट झालो, तथापि परमेश्वर या माझ्या नावाने मी त्यास दात नव्हतो. Psalms 83, verse 18. स्तोत्रसंहिता 83 वचन. Psalms 83, verse 18. स्तोत्रसंहिता 83 वचन 18. म्हणजे तू केवळ तूच परमेश्वर या नावाने सर्व पृथ्वीवर परत्पर आहेस असे त्यांना कळेन. You have this name, Jehovah, Yahweh, whole earth will learn. हे यावे नाव संपूर्ण पृथ्वी शिकेल. Isaiah chapter 12, verse 2. यशया याचा 12वा अध्याय वचन 2. Behold, God is my salvation. I will trust and not be afraid. For the Lord Jehovah is my strength
and my song. यशया 12 अध्याय 2 वचन. पहा, देव माझे तारण आहे, मी भाव धरितो, भीत नाही, Hallelujah. कारण परमेश्वर माझं बल व गीत आहे. हालेलुया. I will not be afraid anymore. मी घाबरणार नाही, भिणार नाही. Christians Christi should लोकांनो, not be afraid anytime over the situation in the world around you. ख्रिस्ती लोकांनी अवतीभोवतीच्या जगातील जी परिस्थिती आहे त्याला कधीच भिलं नाही पाहिजे, घाबरलं नाही पाहिजे. And that should be shown in the world. आणि ते जगात दाखवलं पाहिजे. I am not afraid of anything. मी कुठल्याही गोष्टीला भीत Let नाही. anybody challenge me or threaten me for anything. कोणत्याही गोष्टीसाठी मला कुणी आव्हान द्या किंवा मला धमकी देव, I भीती will घालो. confess that if Yahweh is with me, who can be against me? मी कबूल करेन की यावे जर मला अनुकूल आहे तर मला प्रतिकूल कोण. Hallelujah. Hallelujah. God is always present with his people. देव सदा सर्वदा त्याच्या लोकांबरोबर उपस्थित God who असतो. always stays near his people. देव नेहमीच त्याच्या लोकांच्या जवळ राहतो. It implies a covenant relationship with God and man. मानव आणि देवामध्ये जे कराराचं नातं आहे ते दाखवून देतं. God's covenant name is closely associated with his saving powers in the lives of his people. त्याच्या लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराचा करार जो आहे लोकांना तारणारा आहे. So this name reveals through the powerful acts of deliverance. सुटकेचे जे सामर्थ्यशाली कार्य आहे त्याच्याद्वारे हे नाव प्रगट होतं. That's why let us not praise your sickness. त्यामुळे आपल्या आजाराचं आपण कौतुक करत बसायचं Let नाही. us not be proud of your weakness. तुमच्या अशक्तपणाबद्दल घमंड बाळगू नका. How are you? तुम्ही कसे आहात? Hi. येस येस. Okay, but you know, I am suffering last 10-15 years. ठीक आहे, परंतु गेल्या 10-15 वर्ष मला खूप त्रास होतोय. Yes, last 10-15 years, Pastor. It's not a joke. बाळक साहेब काय गंमत आहे का? 10-15 वर्ष त्रास सहन करतोय. Okay. ठीक आहे. If you are that way, तुम्ही अशा प्रकारे आहात stay another 10-15 years like this. तसेच राहा अजून पुढचे 10-15 वर्ष. Because you are so proud of your weakness and sickness. तुमच्या आजाराबद्दल अशक्तपणाबद्दल तुम्हाला इतकी घमंड आहे. David said, yea, though I walk through the valley of the shadow of death, दावीद म्हणतो मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो I will fear no evil. मी कुठल्याही अरिष्टाला भिणार नाही. Hallelujah. For thou art with me. कारण तू मज बरोबर आहे. And thy rod and thy staff, they comfort me. तुझी आकडी व काठी मला धीर देते. Who can comfort us more than God? देवापेक्षा अधिक सांत्वन आपलं कोण करणार? Yahweh is with you. यावे तुमच्या बरोबर आहे. Yahweh God, he wants to touch your life. यावे देवाला तुमच्या जीवनाला स्पर्श करायचा God आहे. freed you from every form of bondage. प्रत्येक बंधनातून देव तुम्हाला सुटका देतो. Let us not remain in the bondage of tradition. रूढी परंपराच्या बंधनामध्ये आपण स्वतःला अडकून ठेवू Let us नये. not remain in the bondage of the pressure of the world. जगाच्या दबावाच्या बंधनामध्ये आपण स्वतःला अडकून ठेवू Let नये. us not in the bondage of majority opinion. बहुसंख्य मत काय आहे त्याच्या बंधनामध्ये स्वतःला अडकून ठेवू नये. Majority opinion can be anything. बहुसंख्य मत काही असेल, But I have my own opinion. परंतु माझं स्वतःचं मत आहे. That is God. Jehovah is with me. ते म्हणजे देव यहोवा माझ्या बरोबर. And when Jehovah is with me, यहोवा देव His माझ्या बरोबर आहे. salvation is with me. त्याचं तारण माझ्या बरोबर His आहे. strength is with me. त्याचं बळ माझ्या बरोबर His आहे. power is with त्याचं सामर्थ्य माझ्या me. बरोबर आहे. And it is activated in my life and shown on my face. ते सक्रिय होतं माझ्या जीवनामध्ये आणि माझ्या चेहऱ्यावर देखील दिसतं. Your chehra should tell. तुमचा फेस सांगतं. That's why Jesus said, त्यामुळे येशू म्हणाले, let your light so shine before men लोकांपुढे तुमचा प्रकाश असा चमकू द्या that they may see your ते काय पाहतील तुमचे good works चांगले काम and glorify your Father which is in heaven. जो स्वर्गीय पिता आहे त्याचा गौरव करतील. We are doing good works to get the glory to us. आपण चांगले काम करतो कशासाठी? आपल्याला गौरव मिळावा. People should bow down. Yes. लोकांनी Yes. नमन केलं पाहिजे. होय. No. नाही नाही If नाही, we नाही. receive the honor and respect from men, जर लोकांकडून आपल्याला आदर सन्मान प्राप्त होतो, Bible says बायबल you सांगतं have received your reward on earth. पृथ्वीवर तुमचं प्रतिफळ तुम्हाला You will मिळालं not आहे. have reward in heaven. स्वर्गात प्रतिफळ मिळणार नाही. I don't care
who praises me or who criticizes me. मी पर्वा करत नाही कोण माझे कौतुक करतं, कोण माझ्यावर टीका करतं. I have decided to follow Jesus. मी निर्णय घेतला, मी येशूच्या मागे चालू No लागेल. turning back. न फिरणार. I have decided to be faithful with Yahweh. याहवे बरोबर विश्वासू राहण्याचा मी निर्णय घेतला आहे. Because the word of God says, कारण देवाचं वचन सांगत आहे, this name helps us to remember his saving acts in our life. हे नाव आपल्याला सहाय्य करता, आठवून देण्याकरिता त्याचे तारणाचे कृत्य जे देणे केले आहेत. How many would like to experience the miracle of God today? किती जणांना अनुभव घ्यायचा आहे आज देवाच्या चमत्काराचा? Today. आज Your hands are up and down. काही लोकांचे अर्धे हात वर, अर्धे हात खाली. If you are you want to experience the miracles of God today, जर आज तुम्हाला देवाच्या चमत्काराचा अनुभव घ्यायचा आहे, when you go home, ज्यावेळेस तुम्ही घरी जाल, stand in your house तुमच्या घरात उभे राहा and read Psalms 103, 1 to 13. स्तोत्र संहिता 103 1 ते 13 वाचा. And while you read, तुम्ही वाचत असताना you will receive the miracles of God from heaven directly from Yahweh. याहवे देवाकडून सरळ चमत्काराचा अनुभव तुम्हाला येईल. What I am saying is, मी काय म्हणत आहे ते हे, when we believe Jehovah God, ज्यास आपण यहोवा देवावर विश्वास ठेवतो, oh, He knows how to bless you. त्याला माहिती आपल्याला कसं आशीर्वादित He knows करायचं, how to touch you. त्याला माहिती तुम्हाला कसा He स्पर्श knows करायचा, how to strengthen you. त्याला माहिती कसे तुम्हाला ताकद बळ So द्यायचं. read Psalms 103, स्तोत्र संहिता 103 वाचा घरी 1 to 13. 1 ते 13. When you go home, घरी गेल्यानंतर standing उभे राहून and experience the strength, power, ability, salvation, and healing in your life. तुमच्या जीवनामध्ये अनुभव घ्या सामर्थ्याचा, बळाचा, ताकदीचा, आरोग्याचा. Because Yahweh is with you. कारण याहवे तुमच्या बरोबर आहे. Yahweh is with you. याहवे तुमच्या बरोबर Let us आहे. all stand. सर्वजण उभे राहूया. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो, त्योच चेत वारते प्रकाश मागतो, प्रकाश मागतो. मार्ग तुझा मी चुकलो, अस्थिर झाले मन, भक्तांचे सौख्य मोकलो. ही खोचे आठवण, ही खोचे आठवण. हे आत्म्या कृपा दाऊनी आता माघारी ये, माझ्या दुःखात शांत होणे. राही मनामध्ये, राही मनामध्ये. पूर्वीच्या पापाने तुला मी दिले खेदाला, त्यांना धिक्कारुने करे मी स्वनिषेधाला, मी स्वनिषेधाला. जे अति प्रिय मानिले ते सर्व टाकीन हो, मानीन तुला एकले. मी साय मागतो, मी साय मागतो. नित्य देवाच्या संगती मी असा चालना, लागेल चित्त वरते. होई प्रकाश फार, होई प्रकाश फार. नित्य देवाच्या संगती मी असा चालना, लागेल चित्त वरते. होई प्रकाश फार, होई प्रकाश फार. Let us raise our holy hands सर्वजण आपल्या हात and उंच speak करूया. to God देवाशी बोलूया. that God, देवा, I desire to walk with thee. माझी इच्छा आहे की मी तुझ्या बरोबर चालावं. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागेल चित्त वरते. प्रकाश मागतो,
प्रकाश मागतो नित्य देवाच्या संगतीत मी असा चालणार लागेल चित्तवरती होई प्रकाश भान होई प्रकाश भान हे देवा तुझ्या संगती मला इच्छितो लागेल चित्तवरती प्रकाश मागतो प्रकाश मागतो. Heavenly Father, we thank you for your presence in our midst. स्वर्गीय पिते तुझ्या सानिध्याबद्दल आम्ही आभार मानतो. You are a God who is our ever-present help in time of trouble. प्रभू आमच्या संकट समयी तू सदोदित आम्हाला मदत Lord, करण्यास as तयार your आहे. presence is in our midst this morning, प्रभू, over सगळ्यांची here, उपस्थिती आमच्यामध्ये असताना as we move out of this place, Lord and प्रभू Father, इथून आम्ही परत जात असताना help us to be assured of your presence with us, प्रभू, Lord. आम्हाला खात्री असू दे तुझे सानिध्य Because you आमच्याबरोबर have आहे. promised in your word that you will never leave us nor forsake कारण us. तुझ्या वचनात तू आम्हाला अभिषेक देईल, तू आम्हाला सोडणार नाही, टाकणार Oh Lord, नाही. help us to experience your presence in our home, in our relatives, in our neighborhood, in our place of work, in our place of studies. प्रभू, आम्हाला सहायता कर की तुझ्या उपस्थितीचा अनुभव घ्यावा. आम्ही आमच्या घरी, आमच्या शेजारी, आमच्या कामाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी कुठे आम्ही जाऊ, And because your presence is with us, प्रभू तुझी उपस्थिती आमच्यावर असल्या we will कारणाने not be afraid, आम्ही भिणार नाही. because you have said that you will be with us and you will walk before us, Lord. प्रभू तुझं वचन सांगतो तू आमच्या बरोबर असणार आणि आमच्या पुढे तू चालशील. Let your presence be so much experienced by your people तुझ्या लोकांना तुझा उपस्थितीचा इतका अनुभव येऊ दे that when we come next time, we will come with a testimony of how your presence has led us from victory to victory for your glory. प्रभू पुढच्या वेळेस येऊन आम्ही साक्ष देऊ की तुझ्या उपस्थितीने आम्हाला कसं सहायता केली की आम्ही विजयातून विजयात गौरवातून गौरवात गेलो Lord, I आहोत. pray to thee for your people, Lord. प्रभू ज्या लोकांसाठी मी प्रार्थना Whatever करतो, need that they have this afternoon, प्रभू आज दुपारी जी काय त्यांची गरज you know आहे it, Lord, only Father. प्रभू तुला माहित आहे. Meet them at the point of their need, Lord, only प्रभू तुझ्या Father. गरजेत त्यांची भेट घे. Oh Lord, let them not go as they have come in, Lord, only प्रभू Father. आलं तसंच त्यांना परत जाऊ दे But let them नको. go with your anointing, with your power, with your joy, Lord. प्रभू त्यांना तुझ्या अभिषेकाने सामर्थ्याने आनंदाने Lord, जाऊ let दे. this week be a blessed week for each one of us. प्रभू हा आठवडा प्रत्येकासाठी I आशीर्वादाचा असू cover दे. every family over here under your precious blood. प्रभू या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला तुझ्या पोइनल्या रक्ताखाली आच्छादित In करतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतिमूल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and forevermore. आमेन. Amen. You may be seated in the presence of the Lord. प्रभूच्या सानिध्यात आपण सर्वजण आसन ग्रहण करूया. If you are celebrating your birthday or anniversary this week and you are here, may I request you to please stand. जर वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस तुम्ही साजरा करत असाल तर कृपा करून विनंती आहे की उभे राहावं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, we thank you for dear ones who are going to celebrate their birthday in this week. प्रभू आभार मानतो जे प्रियजन या आठवड्यात त्यांचा वाढदिवस साजरा करत We want to आहेत. thank you for your faithfulness in their personal life till now. प्रभू आतापर्यंत त्यांच्या वैयक्तिक जीवनात तू विश्वासू आभार मानतो. As they enter into a brand new year of their life, प्रभू त्यांच्या नवीन वर्षात ते पदार्पण करत help असताना them to experience your faithfulness, providence, and protection. प्रभू त्यांना अनुभव होते त्या विश्वासूपणाचा संरक्षणाचा Let पुरवठ्याचा. all your promise be fulfilled in their lives. प्रभू तुझे सर्व अपेक्षा त्यांच्या जीवनात पूर्ण Show होते. them many more birthdays, Lord. प्रभू त्यांना अधिक वाढदिवस दाखव. We as a church, we bless them in Jesus' मंडळी name. नात्याने आम्ही त्यांना येशूच्या नावाने आशीर्वादित Jesus' name we करतो. pray. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be seated. Let us greet each other, meet each other, extend the blessings of God with each other. एकमेकाला भेटूया देवाच्या आशीर्वादाची सहभागिता Senior करूया. pastor and the pastoral staff will stand right behind the church to meet you. वरिष्ठ पाळक आणि सर्व पाळकीय वर्ग मागे असतील चर्चच्या तुम्हाला God भेटण्याकरिता bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ.